पहिले मी डेमो देतो, त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये सांगेन की आपल्या क्लासचं मॉड्यूल कसं आहे, आपण कसं घेणार आहोत क्लासेस, ऑनलाईन मॉड्यूलमध्ये रेकॉर्डेड मॉड्यूल कसं आहे, ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. नाव वेलकम the computer graphics. The subject code is 22318 22318. द चॅप्टर 1 डेमो मध्ये चॅप्टर 1 पासून सुरुवात करतोय आपण. जसं मी डेटा स्ट्रक्चर डिजिटल टेक्निक्सचं घेतलं होतं सेम. सो इन चॅप्टर 1 you have total 5 points: introduction to computer graphics, then display devices, output primitives, graphics functions and standards, latest trends in computer graphics. हा चॅप्टर नियर अबाउट 15 to 16 मार्क्स 15 ते 16 मार्क्स साठी MSBT च्या पेपर मध्ये विचारला जातो. इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये फर्स्ट वी विल सी व्हॉट इज मीन बाय इमेज. पहिले आपण बघणार आहेत व्हॉट इज मीन बाय इमेज अँड ऑब्जेक्ट्स, देन पिक्सेल्स अँड रिझोल्युशन्स. मग डिस्प्ले मोड कुठले कुठले आहेत, व्हॉट आर द डिफरन्स डिस्प्ले मोड, what is mean by graphics pipeline, then types of graphics. These all points we will see in introduction to computer graphics. Now let us start with the पहिले आपण बघूया कॉम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय. ग्राफिक्स हे आपण लहानपणापासून करत असतो. ज्यावेळेस आपल्याला लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, त्यावेळेस सुद्धा आपण पेनने काहीतरी रेषा ओढायचो. आज पण आपल्या घरात कोण जर लहान मुलगा असेल तर तो पेननी पहिले डॉट आणि लाईनच ओढतो. दॅट इज व्हॉट ग्राफिक्स. त्याला सुद्धा आपण ग्राफिक्सच म्हणतो. कॉम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय, द सेम इट इज अन आर्ट ऑफ ड्रॉइंग पिक्चर्स. तेच लाईन ड्रॉ करणे, पिक्चर्स ड्रॉ करणे, क्रिएटिंग द चार्ट्स, डिफरंट स्केच, बट युजिंग कॉम्प्युटर्स विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग. म्हणजे इथं सुद्धा आपण पिक्चर्स, लाईन, चार्ट्स हे सर्व ड्रॉच करतोय, पण नॉट बाय युजिंग आवर हँड. वी आर क्रिएटिंग बाय युजिंग द कॉम्प्युटर विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग. दॅट इज कॉल्ड ॲज कॉम्प्युटर ग्राफिक्स. सो इट इज द प्रोसेस ऑफ जनरेटिंग, मॅन्युप्युलेटिंग, स्टोरिंग अँड डिस्प्लेइंग इमेजेस. म्हणजे कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये आपण इमेजेस तयार करतो, इमेजेसला मॉडिफाय करतो, इमेजेसला स्टोअर करणार आणि इमेजेसला डिस्प्ले सुद्धा करणार आहे. ह्या सब्जेक्ट्स मध्ये आपण पूर्ण कॉम्प्युटर ग्राफिक्सचे बॅकग्राऊंड बघणार आहेत. जसं सेकंड चॅप्टर मध्ये तुम्हाला लाईन ड्रॉइंग अल्गोरिथम्स आहेत, त्या चॅप्टर मध्ये आपण एक्झॅक्ट लाईन कशी ड्रॉ करायची कॉम्प्युटर मध्ये, तो अल्गोरिथम कसा वापरायचा हे सर्व बघणार आहे. चॅप्टर 3 मध्ये विंडोज आहे, क्लिपिंग अल्गोरिथम्स आहेत, व्ह्यू पोर्ट अल्गोरिथम्स आहे. एक लक्षात घ्या, हा सब्जेक्ट हा मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहे. फ्रॉम सेकंड चॅप्टर प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल कन्सेप्ट येणार आहेत. जसं चॅप्टर 2 मध्ये ब्रेझनहम्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिथम आहे, तसंच ब्रेझनहम्स सर्कल ड्रॉइंग अल्गोरिथम आहे. म्हणजे त्या अल्गोरिथमचा यूज करून आपण लाईन ड्रॉ करणार आहेत, त्या अल्गोरिथमचा यूज करून आपण सर्कल ड्रॉ करणार आहेत. पुन्हा कर्व आहे, बेझियर कर्व्स पुढे आहेत आपल्याला. पॉलिगॉन क्लिपिंग आहे, पॉलिगॉन कसा ड्रॉ करायचा, पॉलिगॉनला कट कसं करायचं, हे सर्व अल्गोरिथम्स आहेत ह्या सब्जेक्ट्स मध्ये. इट इज कम्प्लिटली अल्गोरिथम सब्जेक्ट आहे आणि मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि आपण मॅक्झिमम ह्याचे प्रॅक्टिसेस करून घेणार आहेत. पाठांतर करायची काहीही गरज नाही, कारण अल्गोरिथम आपण कन्सेप्च्युअली घेत असतो आणि त्याचे मॅक्झिमम एक्झाम्पल्स आपण सोडून घेत असतो. सो computer graphics is a process of generating the images, manipulating the graphics, store the graphics and displaying images. So it is the key component for presentation and user interface. User interface म्हणजे आता जसं मी तुमच्या सोबत कम्युनिकेशन करतोय आज. Now I am communicating with you. How I am communicating with you? मी तुमच्या सोबत आता कम्युनिकेशन कसं करतोय? I am communicating with you by using this PowerPoint presentation. This is called as user interface. This is what we called as, this is called as user interface. Now main thing in computer graphics, the computer graphics is made up of number of pixels. हे सर्वात महत्त्वाचं आहे.
पिक्सेल शिवाय कॉम्प्युटर मध्ये ग्राफिक्स तयार होऊ शकत नाही. जसं आपल्याला काही काढायचं असेल तर पहिले आपण डॉट शिवाय काही होऊ शकते का? दिस डॉट मीन्स पिक्सेल. लक्षात ठेवा, हा सिंपल डॉट म्हणजे काय आहे? हा डॉट म्हणजे आहे पिक्सेल. So pixel is the smallest graphical picture or unit represented on the computer screen. समझते? So pixel is the smallest graphical picture or unit represented on computer screen. From pixel, मग हे एका पिक्सेल पासून आपण कुठलीही ग्राफिक्स इमेज तयार करू शकतो. समजते? फॉर एक्झाम्पल मला लाईन ड्रॉ करायची आहे. फर्स्ट वी रिक्वायर सुरुवातीचा पिक्सेल, देन एंड पिक्सेल, स्टार्टिंग पॉइंट अँड एंड पॉइंट, आणि मग मी मधले पॉइंट शोधणार आणि मग कनेक्ट करून हे सगळे पॉइंट्स एकमेकाशी कनेक्ट करून मी काय ड्रॉ करणार? लाईन ड्रॉ करणार. म्हणजे एक लक्षात घ्या, कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये कुठलीही इमेज ड्रॉ करायचं असेल, काही असेल, तर त्याला काय लागणार? पिक्सेल लागणार. विदाउट पिक्सेल यू कॅन नॉट डू एनिथिंग इन कॉम्प्युटर ग्राफिक्स. आता हे पिक्सेल म्हणजे नेमकं काय, कसं तयार होतं, हे पुढे आपण बघणार आहे. ठीक आहे. सो कॉम्प्युटर ग्राफिक्स इज यूज्ड इन व्हेरियस डिसिप्लिन्स लाईक प्रेझेंटेशन, चार्टिंग, ड्रॉइंग, पेंटिंग, डिझायनिंग, इमेज प्रोसेसिंग, सायंटिफिक व्हिज्युअलायझेशन. हे पण पुढे बघणार आहेत आपण ह्या चॅप्टर मध्ये. ऍप्लिकेशन्स ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये आपण बघणार आहे. चॅप्टर 1 मध्ये फक्त इंट्रोडक्शन आहे. चॅप्टर 2 पासून खरं कॉम्प्युटर ग्राफिक्स सुरू होते, ज्याच्यामध्ये सर्व अल्गोरिथम्स आहेत. त्यासाठी हा सब्जेक्ट आपल्याला वाटतो तसा सोपा आपण समजू नये, कारण फर्स्ट चॅप्टर जर सोडलं तर पुढच्या सर्व चॅप्टर पासून तुम्हाला सर्व अल्गोरिथम्स आहेत. द ब्रेझनहम्स, लाईन ड्रॉइंग, सर्कल ड्रॉइंग, तुम्ही जर सिलेबस पाहिला तर त्याच्यामध्ये अल्गोरिथम्सच आहेत पूर्ण, आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण घेणार आहे अल्गोरिथम. त्यासाठी डोंट वरी अबाउट दॅट. जसं डेटा स्ट्रक्चर आहे, सध्या डेटा स्ट्रक्चरची बॅच चालू आहे आपली, तर सध्या तुम्ही बघताय डेटा स्ट्रक्चर मध्ये रोज आपण अल्गोरिथमच घेत जातोय, रोज अल्गोरिथम आहे. पण आता स्टुडंट्सला काहीच अवघड वाटत नाही. सो डोंट वरी अबाउट दॅट. नाउ मेनली 2 टाइप्स ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स. कॉम्प्युटर ग्राफिक्सचे 2 टाइप्स आहेत, लक्षात घ्या. कुठले कुठले 2 टाइप्स आहेत? विच आर दी 2 टाइप्स ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स? See here, the 2 types of computer graphics are interactive computer graphics and non-interactive computer graphics. हे 2 computer graphics चे टाइप आहेत. आता interactive computer graphics means what? The interactive computer graphics involves a two-way communication between computer and user. म्हणजे interactive computer graphics means here दोन्ही कॉम्प्युटर आणि युजर म्हणजे कोण? आपण. Here computer and user both have the involvement, so both have a two-way communication. इंटरॅक्टिव्ह कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये युजर कॉम्प्युटरला काहीतरी इन्स्ट्रक्शन देणार, त्या इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटर काहीतरी ऑपरेट करणार आणि डिस्प्ले करणार युजरला. So here what happens? Here two-way communication is going on. So that type of graphics is called as interactive computer graphics. So here the user is given some control over the image. Image वरती काहीतरी कंट्रोल देणार, ऍक्शन देणार, by providing him with an input device. For example, video game controller, ping pong game. तसं व्हिडिओ गेम कंट्रोलर असतो बघा, तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ गेम. आपल्या हातामध्ये जॉयस्टिक असतो, तो त्याच्यावरती बटन असतात. त्या जॉयस्टिकवर आपण इकडं लेफ्ट बटन दाबलं तर ते काय होणार? लेफ्टला मूव्ह होते जो ऑब्जेक्ट आहे. सपोज व्हिडिओ गेम असेल, आपण कार रेसिंगचं खेळतोय, आपण लेफ्ट केलं ती कार लेफ्टला टर्न होती. ते कार म्हणजे काय? दॅट कार इज इमेज. ते ऍक्च्युअल इमेज आहे त्या कॉम्प्युटरवरती. आपण लेफ्ट केलं ती इमेज काय होणार? लेफ्टला मूव्ह होणार इमेज. म्हणजे तुम्ही जे काही त्या डिव्हाइसवर जे काही तुम्ही इन्स्ट्रक्शन देताय, त्या इन्स्ट्रक्शन नुसार त्या कॉम्प्युटरवरची इमेज चेंज होती. So the computer on receiving signals from the input device can modify the displayed picture appropriately. म्हणजे कॉम्प्युटर काय करणार? रिसीव्ह करणार. काय रिसीव्ह करणार? सिग्नल्स रिसीव्ह करणार. कुणापासून? फ्रॉम इनपुट डिव्हाइस. अँड देन त्या सिग्नल नुसार तो काय करणार? मॉडिफाय करणार. इट विल मॉडिफाय द पिक्चर अप्रोप्रिएटली. आणि त्याच्यानुसार तो पिक्चर काय करणार? मॉडिफाय करणार. फॉर एक्झाम्पल, फ्लाइट सिम्युलेटर.
बघा, फ्लाइट सिम्युलेटरचा खूप मोठं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट द फ्लाइट सिम्युलेटर. सी दी एक्झाम्पल, तुम्हाला समजावं ह्याच्यासाठी मी इमेजेस टाकले. It is one of the example of flight simulator, because in when we train the pilots, it is not possible that every time pilots can be trained on a aircraft airplane. प्रत्येक वेळेस कंपनीला शक्य नाहीये की पायलटला डायरेक्ट एअरप्लेन मध्ये बसून शिकवणे. जसं 4 व्हीलर 2 व्हीलर चालेल, 4 व्हीलर आपण जर आपण कोर्स लावला तर 1 महिन्यामध्ये आपण शिकतो, 15 दिवस जवळपास ते गाडीमध्ये आपल्याला बसून शिकवतात. पण तेच एअरप्लेनच्या बाबतीमध्ये पॉसिबल नाहीये. इट इज नॉट पॉसिबल टू ट्रेन दी पायलट डायरेक्टली ऑन दी एअरप्लेन आणि 15 दिवस 1 महिना कंटिन्यू एअरप्लेन मध्ये त्या पायलटला ट्रेन करणं हे सोपं नाहीये. इट इज नॉट पॉसिबल, इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो म्हणून काय, हिअर कॉम्प्युटर ग्राफिक्सचा सर्वात इम्पॉर्टंट रोल आहे ह्या ठिकाणी. म्हणून आर्मी नेव्ही मध्ये तर खूप यूज होते. सो हिअर इट हेल्प्स टू ट्रेन दी पायलट्स ऑफ आवर एअरप्लेन. कारण प्रत्येक वेळेस पायलट एअरप्लेन मध्ये जाऊन ऍक्च्युअल एअरप्लेन घेऊन शिकू शकत नाही, मग तो तर मरून जाईल ना, एअरप्लेन लगेच क्रॅश होऊन जाईल सुरुवातीला. सो फर्स्ट दी पायलट इज ट्रेन ऑन दी सिम्युलेटर. डायरेक्ट कुठल्याही पायलटला आपण जसं 4 व्हीलर शिकायचं तर आपण गाडीमध्ये बसून शिकू शकतो, थोडाफार कंट्रोल हे झालं तर आपण ऍडजस्ट करू शकतो, आपला ट्रेनर ऍडजस्ट करतो. पण एरोप्लेनच्या बाबतीत तसं चालत नाही. जोपर्यंत पायलट हा परफेक्ट होत नाही तोपर्यंत तो एअरप्लेन चालू शकत नाही. मग तो परफेक्ट कसा होणार विदाउट एरोप्लेनचा? तर इथं कॉम्प्युटर ग्राफिक्सचा रोल आहे. विथ द हेल्प ऑफ फ्लाइट सिम्युलेटर, with the help of flight simulator, it helps the pilots to get trained not in a real aircraft. बघा लक्ष द्या, not in the actual aeroplane but on the grounds at the control of the flight simulator. म्हणजे जसं तुम्हाला इमेज मध्ये दिसतंय हे फ्लाइट सिम्युलेटर आहे. हा काय आहे? हा फ्लाइट सिम्युलेटर आहे. ह्याच्या ठिकाणी बघा इथं सर्व कंट्रोल्स प्रेझेंट आहेत. बघा व्हील आहे, सर्व कंट्रोल्स आहेत. ऑल दी कंट्रोल्स आर प्रेझेंट हिअर. हे सर्व कंट्रोल्स इथं दिसत आहेत तुम्हाला ह्याच्या समोर. सो दी फ्लाइट सिम्युलेटर इज ए मॉकअप ऑफ एन एअरक्राफ्ट फ्लाइट डेक कंटेनिंग ऑल दी युज्युअल कंट्रोल. जसे एरोप्लेन मध्ये कंट्रोल्स असतात तसेच सर्व कंट्रोल्स ह्या फ्लाइट सिम्युलेटर मध्ये असतात. आणि समोर काय असती? स्क्रीन. ही दिसती तुम्हाला, दिस इज द स्क्रीन. ही काय आहे? ही प्रोजेक्टर स्क्रीन आहे समोर. अँड सराउंडेड बाय स्क्रीन्स. ह्या साईडला पण एक स्क्रीन आहे, ह्या साईडला पण स्क्रीन आहे प्रोजेक्टर, वरती पण स्क्रीन आहे, समोर पण स्क्रीन आहे. बघा ह्या स्क्रीनवर ह्याला इथं एरोप्लेन दिसतंय दुसऱ्या बाजूला जाताना. सो म्हणजे व्हिज्युअलायझेशन प्रोव्हाइड केलं जाते त्या प्रोजेक्टर्सवर, ऑन विच वी हॅव द प्रोजेक्टेड कॉम्प्युटर जनरेटेड व्ह्यूज. म्हणजे कॉम्प्युटर जनरेटेड व्ह्यूज ह्या प्रोजेक्टरवर दिसणार ऑफ दी टेरेन विजिबल ऑन टेक ऑफ अँड लँडिंग. टेक ऑफ झाल्यानंतर जसं रिअल मध्ये एरोप्लेन मध्ये जसं एअरक्राफ्ट बाजूला दिसतात, जसं स्काय दिसतो तसं रिअल मध्ये दिसणार. आणि तो काय होतो? ह्या सिम्युलेटरवर तो बसून ऍक्च्युअल ट्रेन होतो. म्हणजे त्याला फील होणार की तो ऍक्च्युअल फ्लाइट चालवतोय. ही थिंक्स दॅट ही इज रनिंग दी एअरक्राफ्ट बट ही इज ऑन दी फ्लाइट सिम्युलेटर. म्हणजे ह्याच्यावरती ट्रेनिंग दिली जाते. खूप वेळेस लँडिंग हे होतंय. सो दी सेफ टेक ऑफ, सेफ लँडिंग हे पूर्ण ट्रेनिंग जी आहे एअर पायलटची ह्या इंटरॅक्टिव्ह कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या फ्लाइट सिम्युलेटर सॉफ्टवेअरवरच केली जाते. समजलं? सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ इंटरॅक्टिव्ह कॉम्प्युटर ग्राफिक्स. नेक्स्ट वी विल सी. देन समजलं सर्वांना इंटरॅक्टिव्ह कॉम्प्युटर ग्राफिक्स? नाउ नेक्स्ट वी विल सी नॉन इंटरॅक्टिव्ह कॉम्प्युटर ग्राफिक्स. इन नॉन इंटरॅक्टिव्ह कॉम्प्युटर ग्राफिक्स, एक मिनिट हा. हा सेकंड टाइप आहे नॉन इंटरॅक्टिव्ह कॉम्प्युटर ग्राफिक्स. इन नॉन इंटरॅक्टिव्ह कॉम्प्युटर ग्राफिक्स
It is also called as passive computer graphics. In this graphics, user does not have any kind of control over the image. म्हणजे ह्या कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये युजरला म्हणजे आपल्याला इमेज वरती काहीही कंट्रोल नाहीये. म्हणजे आपण कंट्रोल्स यूज करून इमेजला मूव्ह वगैरे असं काहीही करू शकत नाही. द इमेज विल डिस्प्ले अकॉर्डिंग टू द प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स. जे प्रोग्रामचे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्या अकॉर्डिंगली काय होणार, इमेज ऑटोमॅटिकली डिस्प्ले होणार. सो व्हॉट एव्हर प्रोग्राम वी हॅव रिटन, जे काही प्रोग्राम आपण लिहिणार अकॉर्डिंग टू दॅट प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स द इमेज विल ऑटोमॅटिकली डिस्प्ले. सो देयर इज नो two-way interaction between computer and user. So the image is totally under the control of program instructions and not under the user. For example, screen saver. आपल्या कॉम्प्युटर मध्ये स्क्रीन सेव्हर असते बघा. So by using that screen saver is the best example of non interactive computer graphics. स्क्रीन सेव्हर ऑटोमॅटिक चालतो, त्याच्यावरती आपला काहीही कंट्रोल नसतो. So this is second type, non interactive computer graphics. समझला? So these are the two types of computer graphics, interactive computer graphics and non-interactive computer graphics. समझला सर्वांना दोन्ही टाइप्स, इंटरॅक्टिव्ह कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि interactive computer graphics and non-interactive computer graphics. Now next we will see image and objects. What is mean by image and what is mean by object? Object means it's very simple. These are the real world entities representing actual things. म्हणजे ऍक्च्युअल थिंगचे आहेत, कुठलाही ऑब्जेक्ट असू द्या, सेलफोन, बुक, बॉल, पेन, कार, these all are object. So these are object we represent in two-dimensional as well as three-dimensional coordinate system. So the computer graphics, what is the job of computer graphics? Map that object onto computer screen. जसं एखादी पाण्याची बॉटल आहे, ती बॉटल आपण ग्राफिक्स मध्ये कसं व्हिज्युअलाइज करणार कॉम्प्युटर स्क्रीनवर. So we can visualize by using three-dimensional system. So this is what the object. The image is representation of an object. म्हणजे त्या एखाद्या ऑब्जेक्टचं कॉम्प्युटर वरती रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय, इमेज. जसं आपण एखाद्या हाऊसचं चित्र काढतो कॉम्प्युटर मध्ये, तो हाऊस काय झाला, ऑब्जेक्ट, आणि त्याचं चित्र कॉम्प्युटर मध्ये काढलं ते काय झालं, इमेज. सो इट इज अ सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन अदर दॅन टेक्स्ट. म्हणजे इन्स्टेड ऑफ टेक्स्ट आपण त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो एखाद्या ऑब्जेक्टचं, त्याला आपण काय म्हणत असतो, इमेज. दॅट इज कॉल्ड ॲज इमेज. जसं आपण इथे दोन फोटो टाकले, दीज टू आर इमेज विच रिप्रेझेंट्स द फ्लाइट सिम्युलेटर ऑब्जेक्ट. फ्लाइट सिम्युलेटर हा इथं ऑब्जेक्ट झाला आणि हे जे समोर दिसतंय दॅट इज कॉल्ड ॲज इमेज. हे समोर इमेज आहे त्याचं. समजलं? So in two-dimensional coordination system, x and y, where x and y defines the position of pixel in an image. So the image is defined as the function of its spatial coordinates. म्हणजे एका इमेज मध्ये मल्टिपल पिक्सेल्स असतात, प्रत्येक पिक्सेल्सला दोन व्हॅल्यूज असतात, x आणि y. म्हणजे x ऍक्सिस आणि y ऍक्सिस त्याचे कोऑर्डिनेट्स कुणाचे हो, त्या पिक्सेल्सचे. So the pixels are represented as collection of different picture elements, that is called as pixels. म्हणजे एक इमेज, एका इमेज मध्ये thousands of pixels असतात. By combining these thousands of pixels together, it will create an picture. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ऍक्च्युअल एक्झाम्पल आपण बघणार आहे पुढे. बघा, तेच पिक्सेल म्हणजे कुठलीही एखादी इमेज तयार होत असताना मल्टिपल पिक्सेल्स कंबाईन केले जातात आणि त्या मल्टिपल पिक्सेल्सचं कॉम्बिनेशन म्हणजे एक इमेज तयार होत असते, लक्षात ठेवा. आणि हे पिक्सेल्स म्हणजे काय, टायनी डॉट्स, सिंपल डॉट्स जे असतात त्या डॉट्सला आपण काय म्हणतो, पिक्सेल. मग त्या प्रत्येक डॉटला त्याची इंटेन्सिटी असते, त्याचे कलर्स असतात डिफरंट. तेच डॉट आपण बघूया, व्हॉट इज मीन बाय पिक्सेल.
Pixel is a one of the many tiny dots that make up the representation of a picture in computer memory. तेच मी तुम्हाला आता सांगितलं, भरपूर पिक्सेल्स पासून, the many tiny dots, that is by combination of many pixels it will create a picture in computer memories. So a pixel is a single point in a graphics image. जसं मी तुम्हाला सांगितलंय, a pixel म्हणजे single point. हा काय झाला? This is what we call, this is called as pixel. So a single point in a graphical image is called as pixel. So graphics monitor display pictures by dividing the screen into thousands or millions of pixels. आता ही जी आपली कॉम्प्युटर स्क्रीन आहे, ह्या स्क्रीन मध्ये पण thousands of pixels आहेत. समजतंय? And thousands of pixels तयार होऊन इमेज तयार होते. So the number of bits used to represent each pixel determines how many colors or shades can be displayed. So see, आपल्या ह्या मॉनिटर स्क्रीन मध्ये पण काय असतात, तर आपल्या मॉनिटर स्क्रीन मध्ये पण असे रोज आणि कॉलम्स असतात आतमध्ये, आणि ह्या प्रत्येक रो कॉलम मध्ये काय असतो? पिक्सेल असतो. प्रत्येक ह्याच्यामध्ये काय असतो? जसा हा एक पिक्सेल आहे, ह्याचा ऍड्रेस काय 5,5 म्हणजे 5th रो आणि 5th कॉलम, ह्याच्यामध्ये हा पिक्सेल गेलाय. समजते बघा. सो दिस इज व्हॉट द पिक्सेल. So for 8-bit mode we have 2⁸, that is 256 different colors. म्हणजे जर 8-bit ग्रे स्केल असेल ज्याच्यामध्ये 8 रोज आणि 8 कॉलम्स असतील, then we can apply different 256 colors. And for a color image, ग्रे स्केल इमेज म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर इमेज म्हणजे RGB. कलर इमेजला कुठलं कॉम्बिनेशन असतो? रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. आणि ब्लॅक अँड व्हाईट दॅट इज ग्रे स्केल इमेजला 256 different colors of shades of gray. फक्त ग्रे कलर. ब्लॅक अँड व्हाईट आहे हा ग्रे स्केल. ग्रे स्केल मध्ये रेड, ग्रीन, ब्ल्यू असं काही नसते. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ओनली ग्रे शेड्स असतात 256 डिफरंट. आणि कलर इमेज मध्ये तिन्ही ह्याचं कॉम्बिनेशन रेड, ग्रीन, ब्ल्यूचं कॉम्बिनेशन होऊन त्या पिक्सेलला कलर अप्लाय केला जातो. सो फॉर ए कलर इमेज एव्हरी पिक्सेल हॅज दी color by using RGB combination red, green and blue. And for a black and white image, every pixel has the combination of gray color of different 256. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणि आत्ताची कलर टीव्ही. तुम्ही तर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पाहिली नसेल, पण आम्ही लहान असताना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती. त्याच्यामध्ये तुम्ही कितीही केला, ब्राईटनेस वाढवा, काही करा, ते ग्रे मध्येच दिसत होतं. त्याच्यामध्ये काही कलर दिसत नव्हतं. Nowadays we are seeing this is the color. इट्स शॉर्ट मध्ये रिझोल्यूशन सांगतो. द टर्म रिझोल्यूशन मीन्स व्हॉट? अँड इमेज पिक्सेल. कुठल्याही इमेजचं रिझोल्यूशन किंवा आता हे माझ्या मॉनिटर स्क्रीनचं रिझोल्यूशन आपण कसं ओळखायचं? द रिझोल्यूशन इज विड्थ इंटू हाईट. द टोटल नंबर ऑफ पिक्सेल्स प्रेझेंट हॉरिझॉन्टली. बघा इथं 640 हॉरिझॉन्टल पिक्सेल्स प्रेझेंट आहेत आणि व्हर्टिकल पिक्सेल्स आहेत 480. सो दॅट रिझोल्यूशन इज 640 into 480 multiplied by 480. So the term resolution is referred as number of pixels in horizontal and the total number of pixels in vertical. समजतंय? जसं फॉर एक्झाम्पल माझं हे जे लॅपटॉप आहे, ह्याची जर आपल्याला स्क्रीन रिझोल्यूशन पाहायचं असेल, प्रत्येक कॉम्प्युटरला स्क्रीन रिझोल्यूशन असते. बघा इथं दिसते 1366 into 768. बघा आपण ह्याचं रिझोल्यूशन चेंज पण करू शकतो. माझ्या लॅपटॉपचं 1024 into 768. बघा मी जसं रिझोल्यूशन चेंज होतोय वरती इमेज पण चेंज होते. म्हणजे मी काय करतोय, विड्थ मध्ये किती पिक्सेल्स आहेत? 1366 आहे. तेच जर मी चेंज केलं 1024 केलं, बघा विड्थ. बघा 1366 ला विड्थ मोठी झाली, त्या इमेजची विड्थ वाढली. तेच मी कमी केलं 1024 म्हणजे विड्थ कमी झाली. बघा म्हणजे पहिलं काय 1024 पिक्सेल्स आहेत इथं विड्थ मध्ये, आणि इथं किती आहेत विड्थ मध्ये? 1366. समजलं? सो दिस इज रिझोल्यूशन, विड्थ अँड हाईट. समजलं सर्वांना? सो दिस इज सिंपल रिझोल्यूशन. ओके.